अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या दोन पदासाठी अत्यंत महत्त्वाची जाहिरात जी आहे पुढे आलेली आहे। जर तुम्ही 12वी पास असताल आणि कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला परीक्षा द्यायची नसेल, मुलाखत द्यायची नसेल आणि फक्त 12वी पास असताल तर या आधारावर तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस जर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे। आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा, कुठे अर्ज करायचा, कधीपर्यंत शेवटची डेट आहे आणि सोबत कोणत्या अटी शर्ती आहेत सर्व सांगणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, मी आता नाशिक या जिल्ह्याची तुम्हाला जाहिरात वाचून दाखवणार आहे, परंतु वेगवेगळ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात कशी आली ती कशी पाहिजे त्याबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। पण आता एक टप्प्याटप्प्याने आपण पहिल्यांदा समजून घेऊयात। पहिला मुद्दा लक्षात ठेवा, इथे तुम्हाला दिसत आहे बघा, नागरी प्रकल्प अंगणवाडी सेविका, बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदे भरती जाहिरात 2025 ही जी जाहिरात आहे ही जाहिरात महाराष्ट्राच्या जवळपास बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये आलेली आहे, असं नाही की सर्वच जिल्ह्यांमध्ये आलेली आहे। त्यावेळेस तर तुम्हाला या चॅनलवर मी अपडेट देणारच आहे आता इथून पुढे। पण अंगणवाडी सेविका बऱ्याचशा ज्या माता भगिनींचं स्वप्न असतं त्यांना अंगणवाडी सेविका व्हायचं असतं किंवा मदतनीस व्हायचं असतं, तर ही जी आहे खूप महत्त्वाची संधी आहे। शासनाचे जे पहिले 100 दिवस असणार आहेत तर त्या 100 दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारची जाहिरातीच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस करण्याचं शासनाचं टार्गेट आहे। त्यामुळे पटपट तुम्ही जे आहे या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, आता या जिल्ह्याची तारीख जी आहे शेवटची येणारी 18 तारखेच्या आतच तुमचा फॉर्म वगैरे संपूर्ण तिथं भरायला पाहिजे, तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे। पण अशाच वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तारखा आहेत, त्या संपूर्ण तारखा कशा पाहायच्या वगैरे ते सांगणार आहे। जाहिरात पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ते कळणार आहे। आता आपण एक मुद्दा आपण समजून घेऊयात। पहिला मुद्दा लक्षात ठेवा की मी जसं सांगितलं तुम्हाला की ही जाहिरात कुठली आहे सांगा, ही जाहिरात आहे नाशिकमधली। हे बघा नाशिक, हे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक, म्हणजे ही जे मी जाहिरात दाखवलं आहे ही नाशिकची आहे। पण तुमच्या मनामध्ये एक प्रश्न क्लिअर व्हायला पाहिजे, कोणता प्रश्न सांगा? तो प्रश्न असा आहे की जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाशिक जिल्ह्यामध्येच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी जाहिरात आलेली आहे का, तर तसं नाही आहे। महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आलेली आहे, ती कशी चेक करायची ते बद्दल पण मी तुम्हाला बोलणार आहे। पण आता एक मुद्दा आपण पहिलं हे पाहूयात की तुम्हाला एक आयडिया देतो मी की कशी जाहिरात पाहायची वगैरे वगैरे। बघा पहिलं तर लक्षात ठेवा की नाशिक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी केंद्रे त्यांचे नाव आलेले आहेत। बघा हे बघा इथे दिसते काळेवाडी, त्यानंतर सावतानगर, त्यानंतर हे बघा इथे सर्व दिसायला बघा फुलाबाई चौक, म्हणजे सर्वच। त्यानंतर बघा इथे जे आहे जे बघा इथे अंगणवाडी केंद्राचे ठिकाण आहे बरोबर। त्यानंतर इथे गावं दिसायला आहेत बघा, चांदवड दिसायला आहे, सिन्नर दिसायला आहे, देवळा दिसायला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिक्त पदांची संख्या किती असणार आहे। आता नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर तिथे बघा रिक्त पदांची सेविका पदे किती असणार अंगणवाडी सेविकेचे, तर एकूण 4 पदे असणार आहेत दिसायला तुम्हाला। आणि त्यानंतर मदतनीसचे पदे किती असणार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये, तर 11 पदे, म्हणजे 11 + 4 किती झाले 15। म्हणजे मदतनीस आणि सेविका दोघांची पदांची रिक्त संख्या जर आपण काही एकत्रित जर पकडली तर 15 व्हायली आहे। तर 15 म्हणजे ही फक्त झाली नाशिक जिल्ह्याची, पण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे जी काही हा जो आकडा आहे तो खालीवरी असू शकतो। तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत हेही तुम्ही महत्त्वाचं आहे ते पाहायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिथल्या रहिवासी असताल तिथूनच तुम्ही फॉर्म भरू शकता, हेही लक्षात ठेवा। आता पुढे आपण एक मुद्दा आपण समजून घेऊयात। बघा शैक्षणिक पात्रता काय आहे ते एकदा सांगतो। बघा शैक्षणिक पात्रता इथे दिलेलं आहे बघा, शैक्षणिक पात्रता काय सांगितली यांनी बघा, शैक्षणिक पात्रता या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी कोणत्या प्रकारची शैक्षणिक जी आहे यांनी पात्रता सांगितलेली आहे, तर उत्तर आहे 12वी पास फक्त उत्तीर्ण पाहिजे तुम्ही, हे लक्षात ठेवा। राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या सक्षम अशी किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे। कोणत्या पदासाठी परत सांगतोय, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस। पूर्वी आय थिंक 10वी पास लागायचे, पण आता 12वी पास पाहिजे, हे लक्षात ठेवा। आता पुढे जाऊयात आपण। बघा खूप महत्त्वाची अपडेट आहे बरं का ही सर्वांना। जर समजा तुम्हाला जर लागायचं नसेल, तुम्हाला जर व्हायचं नसेल तर तुमच्या मैत्रिणीला सांगा, किंवा तुमचंही जर मत परिवर्तित झालं आणि तुम्हाला वाटलं नाही मला पण असा जॉब हवा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा। बघा 12वीला जर चांगले गुण असतील, तुम्हाला चांगले मार्क्स असते ना, तर यापेक्षा बेटर संधी नाही बघा। परीक्षाच होणार नाही, तुमची परीक्षा नाही, याला मुलाखत पण नाही आहे, डायरेक्ट तुमचे 12वीचे मार्क आणि इतर काही घटक आहेत ते जर कन्सिडर केले आपण तर तुम्हाला मॅक्झिमम 12वीच्या मार्कावरच हे संपूर्ण म्हणजे मॅक्झिमम गोष्टी अवलंबित आहेत। आता दुसरा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना पडला असेल की बघा रहिवासीची अट, म्हणजे असं नाही आहे की तुम्ही रहिवासी आहेत एका ठिकाणी आणि फॉर्म भरताय दुसऱ्या ठिकाणी, असं चालणार नाही। रहिवासी म्हणजे बघा रहिवासी कसं आहे बघा, वास्तव्याची म्हणजे बघा स्थानिक रहिवासी असणे गरजेचं आहे। जसं की बघा इथे दिलेलं आहे स्पष्टपणे, इथे मेन्शन केलेलं आहे। काय मेन्शन केलेलं आहे एक मिनिट तुम्हाला दाखवतो। हे बघा इथे बघा
स्थानिक जे आहे रहिवासी असणे गरजेचं आहे. उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी. म्हणजे जे स्थानिक रहिवासी म्हणजेच काय की त्या शहरातील ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केला असेल त्याच शहरातील नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. असं नाही की तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये राहता आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकता, असं चालणार नाही. आणि परत 2-2 फॉर्म टाकू नका. एका पदासाठी जे आहे एकच तुम्ही फॉर्म टाकू शकता आणि एका पदासाठीच टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा. 2-2 पदासाठी टाकू नका. त्यानंतर बघा, यासाठी जे आहे रहिवासीचा दाखला म्हणून जे आहे शासकीय दस्तावेज जसं की आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, तहसीलदार, वार्ड अधिकारी यांचा रहिवासीचा दाखला इत्यादी जोडणे पण आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य, तुम्ही जिथल्या रहिवासी असेल तिथेच तुम्हाला त्याच अंगणवाडी केंद्रासाठी तुम्हाला अर्ज करता येईल, अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी. वयाची अट किती आहे सांगा. वयाची अट जर आपण पाहिलं तर जाहिरातीपासून ते वय कन्सिडर करणार आहेत. तर बघा, मिनिमम 18 वर्ष पाहिजे किंवा 35 वर्ष. यापेक्षा जर अधिक असेल तर चालणार नाही. फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला सुटका मिळू शकते, ते म्हणजे एखादी माता भगिनी जर विधवा असेल तर त्यांना कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय त्यांचं मात्र 40 वर्ष असेल तरी चालेल, पण बाकीच्यांना चालणार नाही. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगावलं. तुमच्या कुठल्या एखाद्या मैत्रिणीला गरज असेल किंवा तुम्हाला पण जर असं वाटत असेल तर नक्की त्यांना सांगा. लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट पण लागतं आहे बघा. भाषेचं ज्ञान असायलाच पाहिजे ऑब्वियसली. बघा आता त्यानंतर बघा, उमेदवार जर विधवा असल्यास म्हणजे ज्या ताईला अशा प्रकारचा अर्ज करायचा आणि ती ताई जर विधवा असल्यास बघा, पतीचे मृत्यू नोंदणीचे प्रमाणपत्र जे आहे ते जोडायचं आहे तुम्हाला अर्ज करताना. अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे. आता प्रत्येक ठिकाणी जाहिरात जशी तुम्ही ओपन करणार बघा, कशी करणार ओपन तुम्हाला सांगतो बघा, ते म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. कुठलाही जो जिल्हा असेल बघा, उदाहरणासाठी सांगतो आहे, कोणताही जिल्हा असेल, समजा आता नाशिक आहे बरोबर, तर नाशिक टाकल्याच्या नंतर जे आहे तुम्ही नाशिक टाकणार आणि नाशिकच्या पुढे GOV असं टाकणार बघा. नाशिक GOV सर्च केलं तुम्ही गुगलला की लगेच ती जाहिरात जी आहे तुम्हाला ओपन होणार आहे. म्हणजेच तुम्हाला तिथे रिक्रुटमेंट या पर्यायावर जायचं, म्हणजे भरती. पहिल्यांदा तुम्ही सूचनामध्ये जाणार, सूचनामध्ये गेल्याच्या नंतर भरती या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनला ते दाखवत पण आहे मी. त्याप्रमाणे जर केलं तुम्ही तर तुम्हाला त्या जिल्ह्याची जाहिरात तुम्हाला पाहता येईल. मग आता नाशिकच्या ऐवजी तुम्ही इथं सोलापूर टाकू शकता, नाशिकच्या ऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही जिल्हा टाकू शकता. परत सांगतोय, संपूर्ण जिल्ह्यात जाहिरात आलेल्या नाहीत, त्या संदर्भात या चॅनलवर अपडेट देण्यात येणार आहेत, काळजी करायची गरज नाही. पुढे जा. आता पुढे आपण पाहूयात बघा की मागासवर्गीय असल्यास पण त्या बाबतीत पण तुम्ही वाचून घ्या. हे काही संपूर्ण जे व्हिडिओ जे आहे पॉज करा आणि तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर जर अनुभव असेल उमेदवारास, जर शासन यंत्रणेतील अंगणवाडी मदतनीस म्हणून जर कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असेल तर ते अनुभवाचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्यासाठी 2 मार्क्स मिळणार आहेत. त्यासाठी 2 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे 2-2 मार्क जर का तुम्ही गोळा करीत गेले तर तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस होणं सोपं जाईल बघा. त्यानंतर बघा, उमेदवाराने अर्जामध्ये जे आहे नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद असलेल्या शहरांच्या नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यानंतर ही बघा किती महत्त्वाची अट टाकली 11वी. एका उमेदवाराने एका पदासाठीच अर्ज करायचा आहे आणि एकच अर्ज करायचा आहे. एका पदासाठीच आणि एकच अर्ज, हे तुम्हाला कोणी एवढं स्पष्टपणे क्लिअर सांगणार नाही. अर्ज चुकला तर समजायचं अर्ज तुमचा बाद होणार आहे, परत तुम्हाला चान्स मिळणार नाही आणि तुम्हाला सांगितलं पण जाणार नाही की तुमचा अर्ज याच्यामुळे चुकला आहे वगैरे वगैरे काय नाही. त्यामुळे चुकवू नका. शक्यतो कुठल्याही प्रकारचा अर्जामध्ये चान्स भेटला नाही पाहिजे त्यांना, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, हे बघा इथे माहिती पण दिलेली आहे त्यांनी. आता बघा कशी माहिती दिलेली आहे बघा, एकदा बघून घ्या. त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर एखाद्या उमेदवाराने एका पदासाठी तर एकच करायचं आहे, पण महत्त्वाची गोष्ट त्यांनी ही सांगितलेली आहे बघा, खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी की उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज जर सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल. त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. बघा, उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे जर अर्ज जर केले, खरं तर असं करूच नका, अर्ज रद्द होण्याचे चान्सेस जास्त आहेत तशा वेळेस. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे की शहराचे नाव, अंगणवाडीचे ठिकाण, पदाचे नाव नमूद केलेले नसणे किंवा अर्ज अपुरा भरलेला असणे. म्हणजे समजा तुम्ही अंगणवाडीचं नाव नाही भरलं आहे, पदाचं नाव नाही भरलं आहे, त्यानंतर बघा कुठल्याही प्रकारचा अपूर्ण फॉर्म आहे तुमचा, म्हणजे जे तुम्ही अर्ज करणार ना तो, किंवा त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाडाखोड जर केली असेल तुम्ही, किंवा उमेदवाराने विहित ठिकाणी स्वाक्षरी न केलेली, जर ज्या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे, कसा फॉर्म भरायचा त्याच्याबद्दल पण एक व्हिडिओ टाकतो आहे मी, काळजी करू नका. पण तेही जर नसन केलं तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. लक्षात ठेवायची गरज आहे की तुम्ही अर्ज करताना खूप काळजी घ्या. अर्ज करताना कुठल्याच प्रकारची चूक तुमच्याकडून होऊ देऊ नका, अन्यथा आलेली सुवर्ण संधी तुमच्या
दारात आलेली सुवर्णसंधी निघून जाईल। त्यामुळे लक्षात ठेवा, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जी जाहिरात आलेली आहे ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी, तर या पदासाठी जरूर तुम्ही ट्राय करा। आणखी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून। प्रतीक्षा यादी कशी लावणार, त्यानंतर तुम्ही अपील कशी करू शकता वगैरे वगैरे संपूर्ण बघा, सेवा शर्ती, वयाची अट, सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। आणि अशाच प्रकारची जी जाहिरात आहे तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्याची पाहायला मिळेल। तुर्तास इथे तुम्हाला माहीत आहे मी फक्त कुठल्या जिल्ह्याची लावलेली आहे, नाशिक या जिल्ह्याची लावलेली आहे। आणि तिथे पण मदतनीस आणि सेविका या 2 पदासाठी जी जाहिरात आहे तर ती मी तुम्हाला इथे दाखवत आहे। सर्वांच्या लक्षात आलं मग आता हे। आणि याच्यानंतर पण एक लक्षात ठेवा, नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर बघा, जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून काय हे बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे, तर कधीपासून बघा, जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या 10 दिवसाच्या आतच तुमचा भेटला पाहिजे, म्हणजे 5/2/2025 ते 18च्या आत तुमचा अर्ज तिथे पोहोचला पाहिजे कुठल्याही हालतीमध्ये, लक्षात ठेवा। त्यामुळे अर्जच जर नाही पोहोचला आणि लेट पोहोचला तर काही फायदा होणार नाही। त्यानंतर यादी कधी लावणार, त्या अर्जाची छाननी वगैरे कधी होणार वगैरे संपूर्ण इथे डेट दिलेले आहेत। त्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही। अशा प्रकारे जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हालाही या बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा किंवा तुमचा जो जिल्हा असेल तर त्याला जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि पुढे GOV असं टाकायचं आणि सर्च करायचं आहे। त्यानंतर सूचना या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तिथे भरती या पर्यायावर क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला दिसेल तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे का। सध्या बऱ्याचशा जिल्ह्यांची आणखी जाहिरात येणे बाकी आहे, त्या संदर्भात मी माहिती देणार आहे। पण तुर्तास लक्षात ठेवा, तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती पदे आहेत, त्या पदासाठी तुमचं जे काही गाव असेल त्या गावाचं नाव दिसतंय का तुम्हाला, आणि तिथे कोणते कोणते पद दिसत आहेत। जसं की बघा, कळवणचा जर विचार केला आपण तर फुलाबाई चौक हे अंगणवाडी केंद्राचं ठिकाण आहे। आणि इथे जर आपण सेविका पदांचं जर आपण पद रिक्त पाहिलं, सेविकाचं इथं पद नाही परंतु मदतनीससाठी एक पद रिक्त आहे। मग असे एकूण किती पद रिक्त आहेत, तुमचं ठिकाण पहा, तुमचं जे काही अंगणवाडीचं जे काही केंद्र आहे ते पहा आणि त्यानुसार जर तिथे जागा रिक्त असेल तर आवर्जून या पदासाठी तुम्ही अप्लाय करा। 7,500 रुपये मानधन मिळणार आहे, ही काय छोटी मोठी अमाऊंट नाही आहे। त्यामुळे जरूर लक्षात ठेवा, बऱ्याचशा माता भगिनी यांना ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस होण्याची इच्छा असते आणि ही इच्छा तुमची पूर्ण करायची असेल तर ही जाहिरात तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। अशाच प्रकारे खाली बऱ्याचशा काही गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे अर्ज कसा करावा, अर्जाचा नमुना, तुम्ही एकदा इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला अर्जाचा नमुना पण भेटणार आहे। बघा इथे संपूर्ण जे दिलेला आहे अर्जाचा नमुना, अर्ज कसा असणार, आता तो खाली अर्ज वगैरे आहे, हे बघा हे अर्ज वगैरे, हे बघा वरती गेलेला आहे अर्ज, हे बघा हे संपूर्ण जे आहे बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्जाचा विहित नमुना, हे डाउनलोड करायचं आहे आणि याच्यात कुठल्याही प्रकारची चूक होऊ द्यायची नाही। या संदर्भात एक व्हिडिओ मी टाकणार आहे कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्ही या पदासाठी 12वी पास असताल तर जरूर अप्लाय करा, अजिबात संधी सोडू नका। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुम्हाला अप्लाय करताना काही जरी अडचण येत असल्यास व्हिडिओच्या खाली तुमच्या मनामध्ये काही शंका असल्यास विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे मी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये जाहिरात आल्या नाहीत तर तुम्ही उगाच चिंता करीत बसू नका की सर आमच्या जिल्ह्यात दिसत नाही, तिथे जाहिरात येईल, पण बरेचशा जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। तर त्याप्रमाणे ज्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत तिथे तुम्हाला अंगणवाडी सेविकाच्या बाबतीत असं दिसेल, PDF वर क्लिक केल्याच्या नंतर संपूर्ण जाहिरात ओपन होईल आणि त्यानुसार तुम्ही जाहिरातीमध्ये जागा सुटल्यात का तुमच्या विभागात त्याच्यामध्ये लोकेशनमध्ये ते पहा आणि त्यानंतर मग अप्लाय करा, ठीक आहे। काही अडचण असेल ऑफलाईन पद्धतीने लक्षात ठेवा, इथे पण हे जे दाखवलं नाही बघा, यांनी अर्ज कुठं करायचा वगैरे संपूर्ण दाखवलेलं असतं बघा। अर्ज कुठं करायचा, अर्जाचं जे काही म्हणजे ठिकाण आहे, कुठे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता वगैरे, तशी पण त्याच जाहिरातीमध्ये तुम्हाला ती माहिती मिळणार आहे। आता बघा एक नाशिकचं मी तुम्हाला दाखवतो, हे बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये जर का तुम्हाला जाहिरातीला जर का अर्ज करायचा असेल तर तिथे तुम्हाला पत्ता दिलेला असतो, हे बघा दिसतंय का तुम्हाला इथे, हे बघा सोप्या पद्धतीने सांगतोय बघा की इथे दिलेला आहे बघा, अर्ज सादर करायचा पत्ता कसा दिलेला आहे बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांचे कार्यालय आणि तिथे दिलेलं सिल्वर वुमन फ्लॅट नंबर 1 आणि संपूर्ण हा ॲड्रेस दिलेला आहे। इथे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज जे आहे भरू शकता संपूर्ण कागदपत्रासहित। काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा, ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे। तुमच्या जे काही मैत्रिणी आहेत त्यांना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा। अशाच संदर्भात वेगवेगळ्या, जसं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय, बरेच वेळेस तुम्हाला रिपीट केलं आहे
ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आलेली आहे. काही जिल्ह्यामध्ये आली नाही तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये पण येणाऱ्या टायमामध्ये येईल. काहीही काळजी करायची गरज नाही. धन्यवाद.